संत गजानन महाराजांच्या पालखीचं जालना शहरामध्ये आगमन झालेलं आहे। संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा सध्या पंढरपूरकडून शेवगावच्या दिशेने परतीचा प्रवास करतो। आज आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जालना शहरातील नूतन वसती या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येते। वारकऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन वारकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते। सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं हे स्वागत करण्यात। काय सांगाल दादा, कितवं वर्ष शेगावच्या दिंडीचं तुम्ही स्वागत करताय? मी गजानन महाराज पालखीचं आणि वारकऱ्यांचं 2011 पासून स्वागत करतो। 2011 ला जे गजानन महाराज पालखीची जी दिंडीचा ऍक्सिडेंट झालता तेव्हा पुरा महाराष्ट्र भाऊक झालता। त्या भाऊक मध्ये आमचा मुस्लिम समाज पण सगळा भाऊक झालता। त्या भाऊक झाल्यामुळे आम्ही त्यापासून 2011 पासून ही प्रथा चालू केली। तेव्हा दिंडीत आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत करायचं फुल हार श्रीफळ देऊन। आम्ही 2011 पासून आता 14 वर्ष झाले आमचे, आम्ही स्वागत करतो त्यांचं। नक्कीच खरं तर जालन्यामध्ये मुस्लिम समाजाकडनं शेगावची जी गजानन महाराजांची दिंडी आहे, पालखी आहे, त्याचं 2011 पासून जे आहे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे। पुढील 2 दिवस गजानन महाराजांच्या दिंडीचा पालखीचा जालना जिल्ह्यामध्ये मुक्काम असणार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशन